मुंबई इंडियन्सची ती भयंकर पडझड. या धक्कादायक आणि रहस्यमय कहाणीचा आज आपण उलगडा करणार आहोत. अचानक एक मोठं वादळ आदळलं. पण आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे, हार्दिक खरंच मुंबई सोडणार का? 10 मेच्या त्या धक्कादायक एलिमिनेशननंतर एक अनअपेक्षित डिजिटल गडबड झाली. हार्दिकने चक्क मुंबईला अनफॉलो केलं. पण थांबा, थरार इथेच संपत नाही. त्याने आपले सहकारी सूर्या आणि तिलक यांनाही अनफॉलो केल्याच्या अफवा उडाल्या. 11 पैकी तब्बल 8 सामन्यांत भयानक पराभव. पाहता पाहता ही चॅम्पियन टीम पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. क्लच गॉड पूर्णपणे अपयशी ठरला. 0, 50 आणि फक्त 4 विकेट्स. ही आकडेवारी खरंच धक्कादायक होती. आणि अचानक एका रहस्यमय पाठीच्या दुखापतीने शेवटच्या 2 महत्त्वाच्या सामन्यातून त्याला ऐनवेळी बाहेर बसावं लागलं. सर्वात मोठा धक्का म्हणजे वन फॅमिलीचा भ्रमच तुटला. ड्रेसिंग रूम अनपेक्षितपणे 2 कट्टर गटांमध्ये विभागली गेली. भर मैदानात हार्दिक आणि बुमरा यांच्यात झालेल्या भयंकर वादाच्या चर्चांनी या सस्पेन्समध्ये आणखीनच भर घातली. पण अनपेक्षितपणे जेव्हा सूर्याने कॅप्टन्सी हाती घेतली तेव्हा टीम अतिशय उत्कृष्ट खेळली आणि सहज विजय मिळवला. पण थांबा, विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की मॅनेजमेंटसोबत एवढा भयंकर वाद नेमका कशामुळे उफाळून आला. आणि इथेच एंट्री होते BCCIच्या एका अत्यंत गुप्त आणि नव्या टास्क फोर्सची. कडक नियमांनुसार हॉटेल रूमची अचानक तपासणी आणि बाहेरील पाहुण्यांची माहिती मॅनेजरला देणं बंधनकारक करण्यात आलं. अफवा आहेत की हार्दिकच्या हालचालींमुळे मॅनेजमेंटने अनपेक्षितपणे कडक इशारा दिला आणि इथूनच मोठा असंतोष भडकला. मॅनेजमेंटचा डाव पूर्णपणे फसला. हार्दिक अपयशी ठरला तर बाजूला केलेल्या रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. रोहितला कॅप्टन्सीवरून हटवल्याचा परिणाम असा झाला की मुंबईच्या निष्ठावान चाहत्यांचा भयंकर आणि अभूतपूर्व संताप उसळला. आता येतोय एक सर्वात मोठा ट्विस्ट. जर मुंबईने त्याला वगळलं तर तो नेमका कोणत्या टीममध्ये जाणार? चेपॉक स्टेडियमच्या अगदी आतून एक अतिशय धक्कादायक आणि रहस्यमय क्लू समोर आला आहे. चेन्नई सुपर किंग्सचे मॅनेजर कासी सर हे हार्दिकशी एकांतात अत्यंत गंभीर आणि रहस्यमय चर्चा करताना दिसले. पण थांबा, गेल्या सीझनमध्ये कासी सरांनी संजू सॅमसनसोबतही अगदी अशीच एक रहस्यमय आणि गुप्त चर्चा केली होती. आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे सूत्रांनुसार संजू याच सीझनमध्ये चेन्नईसाठी खेळत आहे. हा एक भयंकर मोठा संकेत आहे. टीमचे तुकडे झालेत आणि मेगा ऑक्शन जवळ आलंय. मुंबईला आता कोणतं तरी अत्यंत अनपेक्षित पाऊल उचलावेच लागेल. हे संकेत अगदी स्पष्ट आहेत. हार्दिक अनपेक्षितपणे चेन्नई सुपर किंग्समध्ये जाईल का हे पाहणं अतिशय थरारक ठरणार आहे.